जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एसपी क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. फायनली मित्रांनो आजचा व्हिडिओ होतो एकदम जबरदस्त ट्रेंडिंगवरती आपण बनवलेला आहे. कारण मित्रांनो हा डायलॉग जो आहे एकदम जबरदस्त आहे आणि यावरती व्हिडिओ पण तुम्हाला कुठे भेटणार नाही. व्हिडिओ जबरदस्त झालेलाच आहे. व्हिडिओ सगळ्यांनी लाईक करायचं आहे. या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल, आपल्या एसपी क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून रील्स एडिटिंग शिकवत असतो. सोबतच आज जे पण काही मटेरियल यूज केलेले सर्व मटेरियल अगदी फ्रीमध्ये या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून तुम्ही डाउनलोड करू शकता. काही लोकांना डाउनलोड करण्यास प्रॉब्लेम येऊ शकतो, तर त्यांनी हाऊ टू डाउनलोड मटेरियल हा व्हिडिओ एक वेळेस नक्की बघा. त्यासोबत मित्रांनो आपला टेलिग्राम चॅनल देखील नक्की जॉईन करा. कारण टेलिग्रामवरतीच तुम्हाला विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन सोबतच डेली मटेरियल देखील आपण प्रोव्हाइड करत असतो. तर चला मित्रांनो जराही न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. जे कुठल्याच मेडिसिनने होत नाही ना. समजून घे ना मित्रांनो, आपण जे आहेत आपल्या अलर्ट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे. आता या ठिकाणी बीट बुकमार्क प्रेसेट तुम्हाला दिसत असेल, ती इम्पोर्ट करून तुम्ही ओपन करून घ्यायचे. तर ओपन केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस याचा बघायला भेटणार आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही यायचं प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर हा एक तुम्हाला मी PNG बनवून दिलेला आहे, तर हा ॲड करून घ्यायचा आहे. सोबतच प्लसवरती क्लिक करून कुठलाही एक इमेजेस ॲड करून घ्या. ठीक आहे, आता हा इमेजेस ॲड केल्यानंतर हा जिथं तुमचा PNG ॲड केलेला आहे त्याच्या बॅकग्राऊंडला ॲड करून घ्यायचं आहे. ओके, आता बॅकग्राऊंडला ॲड केल्यानंतर या PNGवरती क्लिक करायचं आहे. इफेक्ट्समध्ये जायचं आहे. ॲड इफेक्ट्समध्ये जाऊन इथं तुम्ही जस्ट जे आहे ते सर्च करायचं आहे वरती क्रोमा की. ठीक आहे, तर क्रोमा की सर्च केल्यानंतर तुम्हाला क्रोमा की इथं ऑप्शन जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे इफेक्ट. त्यानंतर इथं तुम्ही ग्रीन कलरच्या ऐवजी ब्लॅक कलर सिलेक्ट करायचे. त्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस याचा दिसून जाईल. तर इमेजेस व्यवस्थितरित्या अशा प्रकारे तुम्ही सेट करून घ्यायचं आहे. तर आता इमेजेस तर आपला सेट झालेला आहे. पण मित्रांनो स्टार्टला यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून इथं बघू शकता हा एक ऑप्शन आहे, तर हा ॲड करून घ्यायचा आहे. म्हणजे जो शेप आहे तो शेप ॲड करायचा आहे आणि शेप जो आहे तो बरोबर या PNGवरती ॲड करून घ्यायचा आहे. तर बरोबर PNGवरती दिसायला हवा अशा प्रकारेच हा शेप जो आहे तो ॲडजस्ट करायचा. अजिबात कमी जास्त इथं करायचं नाही. ओके, तर बघू शकता प्रॉपर असा सेट झालेला आहे. त्यानंतर या तिन्हीलाही सिलेक्ट करायचं आहे आणि या मधल्या ऑप्शनवरती क्लिक करून याचा एक ग्रुप बनवायचा आहे. त्यानंतरच हा इफेक्ट अशा प्रकारे होईल. तुम्ही जर हा शेप ॲड केला नाही तर हा ग्रुप तुम्हाला काहीसा अशा प्रकारे दिसणार आहे. सो तुम्ही हे तिन्ही शेप ॲड करून ग्रुप बनवा, नंतर तुमचा ग्रुप अशा प्रकारे दिसेल. हा ग्रुप जो आहे तो पहिल्या 3 लेअरपर्यंत ॲड करा. नंतर याला तुम्ही तिन्हीमध्ये जाऊन स्प्लिट करून घ्या. ओके, तसं तर आपल्याला ह्या पुढल्या ग्रुपमध्ये पण म्हटल्या पुढल्या बीटमध्ये पण लागणार आहे. पण हा ग्रुप फक्त पहिल्या तिन्हीसाठी का करायचं ते मी तुम्हाला नंतर सांगतो. बाय द वे इथं तुम्हाला टेक्स्ट सगळे मी टाईप करून दिलेले आहेत, पण तुम्हाला वेगळा इफेक्ट हवा असेल तर तो कसा बनवायचा ते देखील व्हिडिओमध्ये पुढे समजणार आहे. ठीक आहे, तर या ऑप्शनवरती क्लिक करायचं ग्रुप 2 वरती, एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे आणि इथून फक्त हा इमेजेस चेंज करायचा आहे. ओके, आता इथं तर आपण इमेज जो आहे तो हा चेंज करून टाकणार आहोतच आणि त्यानंतर हा इमेजेस वर खाली जर जसं ॲडजस्ट करायचा असेल तसा तुम्ही मूव अँड ट्रान्सफॉर्मवरती जाऊन करू शकता. पण मित्रांनो इथं बघू शकता हे 2 ग्रुप तर आपण एडिट केलेले आहेत. ओके, आणि हा तिसरा पण ॲड करूया. तर इथं थोडासा ग्रुप लहान पडलेला आहे आपला, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही या टाईपमध्ये याला वाढवू शकता. ओके, तिसऱ्या ग्रुपवरती यायचं, एडिट ग्रुपमध्ये जायचं. तर इथं जर तुम्हाला प्रॉपर दिसत नसेल हा ग्रुप तर इथून डिलीट करून टाका. यालाच इथून डुप्लिकेट करून घेऊया. डुप्लिकेट करून इथं असा सरकवून घेऊया. ओके, कारण काही वेळेस ग्रुप जो आहे तो तुमचा प्रॉब्लेम देणार आहे. तर इथं अशा प्रकारे आपण सेट करूया. त्यानंतर इथं परत एक वेळेस इमेजेस आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून इमेजेस आपला जो पण असणार आहे तो चेंज करून घ्यायचा आहे. ओके, बॅक यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे हा ग्रुप आहे, याला पण आपण थोडंसं इमेजेस सेट करून घेऊया. तर अशा प्रकारे इमेजेस इथं सेट करायचे. बॅक यायचं, बघू शकता हे ग्रुप वगैरे झालेले आहेत 3. पण हे 3च का करायला सांगितले, तर आधी आपण काय करायचं, या ग्रुपवरती क्लिक करायचं आणि याला नंतर आपण इफेक्ट द्यायचं. बट इथं जो हा ग्रुप आहे यावरती आपण ॲनिमेशन्स अप्लाय करायचे. तर इथं मूव अँड ट्रान्सफरमध्ये जायचं आहे. स्टार्टला एक प्लस की द्यायचे, एंडला एक प्लस की द्यायचे आणि मिडलला एक द्यायचे. ओके, सोबतच इथं रोटेशनवरती पण सेम याच ठिकाणी आपण 3 बीट द्यायचे त्या. तर इथं आणि इथं अशा 3 बीट दिलेले आहेत. सुरुवातीला आपण जे आहे ते -5 करायचं आहे रोटेशन आणि नंतर आपण +5 रोटेशन करायचं आहे. आणि मूव अँड ट्रान्सफरमध्ये जायचं आहे. स्टार्टला जायचं आहे, स्टार्टला जाऊन इकडं अशा प्रकारे सरकवून घ्यायचं आहे. तर इथं एका लाईनमध्ये असं सरकवून मी घेतलेलं आहे आणि जिथं स्टार्ट होतो तिथून घ्यायचं आहे. एंडला जायचं आहे, एंडला देखील सेम त्याच प्रकारे आपण सरकवून घ्यायचं आहे. तर सरकवल्यानंतर मित्रांनो दोन्हीच्या मध्ये यायचं आहे. इथं तुम्हाला जो आहे तो ग्राफ ॲडजस्टमेंटची लेअर दिसेल, यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे. सुरुवातीला अशा प्रकारे हे 2 वरती घ्यायचे आहेत, नंतर या दोन्ही बीटच्या मध्ये येऊन हे खाली घ्यायचं आहे. ओके, सेम मी असं जिथं करून दाखवतो. या लेअरला मात्र आपल्याला उलटं करायचं आहे. याच्या सेम हीच प्रोसेस फॉलो करायची आहे, फक्त
मुवमेंट जी आहे ती आपली उलटी असणार आहे. ओके, तर इथं देखील अशा प्रकारे आपण करूया. पहिल्यांदा -5 होतं, पण इथं आपल्याला पहिल्यांदा +5 येईल. त्यानंतर इथं लास्टला -5 येईल. ठीक आहे. त्यानंतर मुवमेंटवरती जायचं आहे. हा इमेजेस या बाजूला सरकवायचा आहे, कारण आपण मगाचा उलट्या बाजूला सरकवला होता. तर अशा प्रकारे हे सरकवून घ्यायचं. ओके, आणि इथे देखील सेम त्याच प्रकारे आपण ग्राफ ॲडजस्टमेंटवरती जाऊन पहिल्या 2 बीटमध्ये वरती, नंतर पुढच्या 2 बीटमध्ये खाली. ओके, तर बघू शकता हा ग्रुप तुम्हाला काहीसा जो आहे तो अशा प्रकारे येऊन असा मागं जाताना दिसेल, इकडं असा येऊन असा मागं जाताना दिसेल. आता 2 नंबरचा लेअर जो आहे तिथून कॉपी लेअर करायचे आणि इथं यायचं, इथे येऊन जस्ट पेस्ट लेअर करायचे. लेअर पेस्ट केल्यानंतर याचं जे आहे ते टाईम ड्युरेशनवरती क्लिक करून टाईम ड्युरेशन कमी करायचे. परत एक लेअर सोडायचे, इथे पेस्ट करायचं आहे आणि इथं टाईम ड्युरेशन कमी करायचं. ओके, परत 2 नंबरचा लेअर आहे तो इथून कॉपी करायचा आहे आणि जे एकाडेक इमेजेस राहिलेले आहेत त्यांना हा पेस्ट लेअर करायचे. लेअर पेस्ट केल्यानंतर इथून तुम्ही जे आहे ते अशा प्रकारे टाईम ड्युरेशनवरून कमी करून घ्यायचं. ओके, तर बघू शकता कमी केल्यानंतर हे तुम्हाला एकाडेक जे आहे ते उलटं फिरताना दिसेल, एकदा इकडून त्यानंतर इकडून, नंतर इकडून. ओके, तर अशा प्रकारे दिसण्यासाठीच हे आपण केलेलं आहे. नंतर लास्टच्या लेअरवरती यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. कुठलाही एक इमेजेस ॲड करून 3 डॉटवरून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करा. पूर्णपणे एंडपर्यंत वाढवायचे इमेजेस लॉंग प्रेस करून. जे टेक्स्ट आहे ते टेक्स्टच्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे. ओके, तर टेक्स्ट बॅकग्राऊंडला घेतल्यानंतर परत प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. यावरती तुम्हाला एक ओव्हरले व्हिडिओ ॲड करायचा आहे अशा प्रकारचा. तर हा ओव्हरले व्हिडिओ तुम्हाला भेटून जाईल आपल्या मटेरियलमध्ये. तर इथून तुम्ही जस्ट जे आहे ते रोटेशन करायचं आहे +90 डिग्रीमध्ये आणि इथून साईज याची वाढवायची. ओके, साईज वाढवलेली या टाईपमध्ये आणि यावरती क्लिक करायचं आहे. ब्लेंडिंग अँड ऑपासिटीमध्ये जाऊन लाईटनवरून लिनियर डॉग इफेक्ट सिलेक्ट करायचे. ओके, आणि याला देखील व्हिडिओ लेअरला आपण टेक्स्टच्या बॅकग्राऊंडला घ्यायचं. ओके, तर बघू शकता अशा प्रकारे दिसेल. त्यानंतर स्टार्ट लावायचं आहे, प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं. ओके, मीडियामध्ये गेल्यानंतर एक तुम्हाला इफेक्ट्स मी दिलेला आहे. तर जो इफेक्ट तुम्हाला दिलेला आहे तर तो ॲड करायचा आहे. ॲड केल्यानंतर 1 नंबरच्या बीटपर्यंत वाढवायचं आहे. लॉंग प्रेस करून त्याला देखील बॅकग्राऊंडला घ्यायचं. ओके, आणि त्यावरती क्लिक करून 3 डॉटवरून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं. ओके, आणि इथून पुढं आपण काय करायचं आहे, प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला आणखीन एक मी ओव्हरले व्हिडिओ अशा प्रकारचा दिलेला आहे. तर तो ॲड करायचा आहे आणि इथून तुम्ही जस्ट याला झूम करून घ्यायचं आहे. ओके, झूम कुठंपर्यंत करायचं आहे तर ते देखील बघा. झूम करताना आपण अशा प्रकारे करायचं आहे, जिथं आपला ग्रुप आहे त्या ग्रुपच्या बॅकग्राऊंडपर्यंतच करायचं आहे. ओके, आणि याला देखील आपण इथूनपर्यंत ठेवून एक्स्ट्रा पार्ट याचा कट करायचा आहे. आवाज वगैरे असेल म्यूट करा आणि यावरती क्लिक करायचं आहे. ब्लेंडिंग अँड ऑपासिटीवरती जाऊन लाईटनवरून स्क्रीन इफेक्ट द्यायचे आणि याची ऑपॅसिटी थोडीशी कमी करायची. परत त्यावरतीच क्लिक करायचं आहे. इफेक्ट्समध्ये जाऊन ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे. वरती सर्च करायचं आहे फेदर. ओके, तर फेदर इफेक्ट जो आहे तो अप्लाय करायचा आहे. फेदर इफेक्टमुळे काय होईल की थोडंफार जे आहे ते एकदम शार्पनेस इथं दिसत होती तर ती दिसणार नाही. ओके, आता यानंतर मित्रांनो तुम्हाला जर हे टेक्स्ट हवे असतील तर हे टेक्स्ट आहे असे ठेवू शकता. जर नको असतील तर हे टेक्स्ट इथून तुम्ही डिलीट करू शकता, कारण या टेक्स्टचा मी ग्लोईंग व्हिडिओ एक बनवून तुम्हाला दिलेला आहे. तर तो व्हिडिओ यावरती तुम्ही ॲड करायचा आहे. तर हा एक व्हिडिओ आहे, तर हा ॲड करायचा आहे. लॉंग प्रेस करून याला देखील बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे आणि याला देखील आपण ब्लेंडिंग अँड ऑपासिटीमध्ये जाऊन लाईटनवरून लिनियर डॉग इफेक्ट सिलेक्ट करायचं आहे. ओके, तर बघू शकता काहीसं जे आहे ते अशा प्रकारे तुम्हाला लेयर्स आणि टेक्स्ट वगैरे दिसणार आहेत. ठीक आहे, तर एक्स्ट्रा पार्ट जो आहे याचा पण स्टार्टपासून हा व्हिडिओ ॲड करायचा आहे. आधीचा पार्ट कट करा आणि नंतर जेवढ्या म्हणजे लेअर हवे आहेत आपल्याला तेवढ्याच ठेवायचे आहेत, बाकीच्या डिलीट करून टाकायचे. ओके, तर अशा प्रकारे याला बॅकग्राऊंडला घेतो मी. तर बघू शकता असा तुम्हाला हा व्हिडिओ दिसून जाईल. ओके, तर आता मित्रांनो याला देखील एक ऑडिओ आहे जे लिरिकल व्हिडिओ आहे त्याला, तर हा ऑडिओ तुम्ही म्यूट करायचे. तर आता याला इफेक्ट अप्लाय करण्याची वेळ आलेली आहे. तर आता बॅक यायचं आहे, जस्ट शेक इफेक्ट प्रीसेटच्या लेअरमध्ये जायचं आहे. लेअरमध्ये गेल्यानंतर हा इफेक्ट इथून तुम्ही कॉपी करून घ्यायचं. ओके, तर आता इफेक्ट कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं. आणखीन एक गोष्ट मित्रांनो, इथं मी तुम्हाला जे ग्रुप सांगितले होते तर त्या ग्रुपमध्ये आपण इमेजेस रिप्लेस केलेले नाहीत. तर इथं एडिटमध्ये जाऊन तुम्ही हे इमेजेस रिप्लेस करू शकता. ओके, कारण ते इमेजेस मी रिप्लेस नाही केलेले, तर त्यासाठी तुम्हाला ते आणखीन एक वेळेस रिमाइंडर केला. तर स्टार्टचा जो ग्रुप आहे त्यावरती तुम्ही हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. तर तो इफेक्ट अप्लाय केल्यानंतर अशा प्रकारे दिसेल, पण यामध्ये तुम्हाला वरती टाईल्स इफेक्ट आहे तो काढून टाकायचा फक्त. ओके, आणि यात आणखीन एक इफेक्ट आहे आपला खाली शॅडोचा, तर हायलाईट अँड शॅडो इफेक्ट एक वेळेस काढून टाका. तर बघू शकता काहीसा अशा प्रकारे इफेक्ट हा तुम्हाला दिसणार आहे. सोबतच एंडला जायचं. एंडला गेल्यानंतर इथे देखील हा इमेजेस आहे, या इमेजेसवरती हा इफेक्ट पेस्ट करायचा. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे हा इमेजेस दिसून जाईल. ओके,
तर बघू शकता आता यामध्ये जे इफेक्ट वगैरे आहेत ते अशा प्रकारे दिसणार आहेत. सो या टाईपमध्ये आपला व्हिडिओ रेडी झालेला आहे. जस्ट आता आपल्याला काय करायचं आहे, शेअर ऑप्शनवरती क्लिक करायचं, व्हिडिओ रिझोल्युशन 1080 पिक्सेल ठेवून एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आणि हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर व्हिडिओ पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये, तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.